अरे दीवानो मुझे पहचानो कहां से मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो आया मैं हूं कौन। कैसी लगी? तर भावांनो, आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो एकदम खतरनाक होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये जे मटेरियल लागणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही बीटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट प्रोजेक्ट आणि आपल्या जी मटेरियलची लिंक आहे ती तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. त्यानंतर तुम्हाला सिम्पली बीटमार्क जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जे हे मी बीट्स दिलेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. हे जे बीट्स आहेत आणि जे गाणं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून आपण जी मटेरियलची लिंक दिली आहे त्यात हे जे 3 PNGs आहेत त्यातलं तुम्हाला हा जो फोटो आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो फोटो आहे त्याची लेंथ तुम्हाला जो आपला एक मधला बीट आहे 6.10चा त्याच्यापर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे. 2 ऑप्शन्स आहेत, त्यातला तुम्हाला जो पहिला आहे तो दाबायचा आहे. म्हणजे तुम्हाला सगळी लिंकची जी लेंथ आहे फोटोची तिथपर्यंत होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टमधून बाहेर पडायचे. शेक इफेक्ट जो प्रोजेक्ट आहे त्यात जाऊन तुम्हाला जे मी इफेक्ट दिले त्यातला जो पहिला इफेक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून सिम्पली इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन आपला जो इमेज आपण ॲड केले त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करून द्यायचा. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. त्यानंतर आपले जे पहिले बीट्स आहेत ते तुम्हाला सिम्पली फोटोमध्ये असं कट करत जायचे. फोटोचे 2 भाग होतील. त्यानंतर एक बाणावरती क्लिक करून पुढच्या बीटला जायचं आहे. पुन्हा इमेजवरती क्लिक करून कट करून घ्यायचे. असं आपल्याला जेवढे बीट दिलेत तेवढ्या बीटला आपल्याला हा फोटो कट करून घ्यायचा. तर आपण सगळे फोटो कट करून घेतले. ह्या फोटोला आपल्याला कट करायचे नाही. तर आपले फोटो कट झालेले आहेत. तर जो आपला कट केलेला फोटो आहे ते तर तुम्हाला यायचे. त्याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट्समध्ये जाऊन खाली स्क्रोल करत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंग करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं जे ब्लिंक आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे हा जो पुढचा फोटो आहे आपला छोटासा कट केलेला त्यालाही तुम्हाला हाच इफेक्ट सेममध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही एकदा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुमच्या समोरच इफेक्ट येईल तो तुम्हाला तिथून ॲड करून घ्यायचं आहे. तर आपले इफेक्ट्स ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला सिम्पली यातून बाहेर पडायचं आहे आणि आपला जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला दुसरा जो आपला इफेक्ट आहे तो तिथून तुम्हाला सिम्पली इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटला क्लिक करून तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर यातून बाहेर पडायचं आहे आणि जे आपल्या बीटमार्कची फाईल आहे त्यामध्ये जाऊन आपला जो आपण पहिला फोटो जिथपर्यंत वाढवला आहे 6.10पर्यंत त्या बीटवरती यायचं आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून तेच इमेज आपल्याला पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचे म्हणजे ते स्क्रीनवरती व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे तो सॉन्गच्या एंडपर्यंत 13.19पर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत तुम्हाला हे वाढवून घ्यायचे. या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला हा ऑप्शन दाबायचा आहे. तर हा फोटो आपला शेवटपर्यंत आलेला आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. शेक इफेक्टला जाऊन आपण जो आत्ता इफेक्ट बघितला तो 2 नंबरचा इफेक्ट तोच सिम्पली आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बीटमार्कमध्ये जाऊन तो इफेक्ट आत्ता ॲड केलेला आहे इमेजला तो तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल. तर हा आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन आपण इथून तुम्ही मटेरियलची फाईल जी आहे ती ओपन करू शकता. आता आपली मटेरियलची फाईल आहे ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग पार्ट 6 मटेरियल बाय SY. त्याच्यावरती क्लिक करून अशी फाईल ओपन होईल. त्यामध्ये जे हे PNG आहे ते तुम्हाला सिम्पली ॲड करायचे. त्यानंतर त्याची तुम्हाला जी हाईट आणि लांबी रुंदी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायची. जसं मी स्क्रीनवरती करतो आहे तसं तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. जास्त वरती ठेवलं तर तुमचा फोटोसुद्धा ब्लॅक होऊ शकतो. त्यामुळे तसं ठेवायचं नाही आपल्याला. त्यानंतर सिम्पली असंच तुम्हाला शेवटपर्यंत जायचं आहे आणि हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला दाबायचा. म्हणजे आपले हे जे PNG आहे ते व्हिडिओच्या शेवटच्या लेंथपर्यंत आपण वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. एकदम सुरुवातीला 0वरती यायचं आहे. त्यानंतर पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपलं जे वर्ड PNG मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ती राईट साईडला स्क्रोल करायचं आहे म्हणजे त्याची साईज जी आहे ती कमी होऊन जाईल. त्यानंतर पहिल्या ऑप्शनला जायचं आहे आणि तुम्हाला स्वाईप करत करत एका कोपऱ्यामध्ये जे आहे ते आपलं हे वर्ड PNG ठेवून घ्यायचं आहे.
तर वर्ड PNG हे व्यवस्थित सेट व्हावं असं आपल्याला ठेवायचं आहे. तर आपल्या बऱ्यापैकी व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि स्क्रॉल करत करत व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन ह्याची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. तर आपला हा वर्ड PNGचा सेट झालेला आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला या प्रोजेक्टमधून बाहेर पडायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टला जाऊन आपण जे 3 इफेक्ट दिले आहे ते तुम्हाला सिम्पली इथून पहिल्या इफेक्टवरती दाबून धरायचं आहे म्हणजे सिलेक्ट होईल आणि दुसरे इफेक्ट सिम्पली टच करायचे म्हणजे कॉपी होतील. हे जे 3 इफेक्ट आहेत HDRचे. त्यानंतर तुम्हाला इथं या ऑप्शनला जाऊन कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला टच करायचं आहे आणि नंतर बॅक येऊन आपल्या बीट मार्कचा जो प्रोजेक्ट आहे त्याला हे 3 लेयर्स इथूनच पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचे. त्यानंतर पहिल्या लेयरवरती दाबून धरायचं आहे, सिलेक्ट होईल. त्यानंतर दोन्ही पण ते सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आहे आणि सिम्पली त्याची लेंथ वाढवून घ्यायची. तुमचा लोगोही तुम्ही इथून गॅलरीमधून ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला सिम्पली वरती बाणावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचे आहे. तर व्हिडिओवरती क्लिक करू शकता किंवा एक्सपोर्टवरती क्लिक करू शकता आणि आपला जो व्हिडिओ आहे तर एक्सपोर्ट झालेला आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्हाला जर कोणताही इश्यू असेल तर मला मेसेज करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम जॉईन करा. तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओचे सॉंग्स टेलिग्रामवर मिळून जातील. तसेच व्हॉट्सअप ग्रुपलाही आपल्या जॉईन व्हा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा. चला तर भावांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.